नमस्कार. आपला मोतीबिंदूचं निदान झालेलं आहे आणि आपल्याला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे. तर कुठली टेक्निक वापरायची हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. हा आपला डोळा आहे आणि इथे मोतीबिंदू आहे. तर मोतीबिंदू म्हणजे जे डोळ्याचं आतली लेन्स आहे ती पारदर्शकता गेल्यामुळे ओपेक झालेला आहे. तर मोतीबिंदू काढून आपण त्याच्या जागेवर दुसरी लेन्स बसवणार. पण फक्त लेन्समुळेच आपल्याला क्लिअर दिसतं असं नाहीये. मोतीबिंदू काढण्याची जी टेक्नॉलॉजी आहे, जी टेक्निक आहे, ती पण खूप महत्वाची आहे. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे फेको इमल्सिफिकेशन, ज्याच्यामध्ये आपण एक पेनासारखी प्रोब आहे त्याच्याने आपण मोतीबिंदूचे छोटे छोटे तुकडे करून काढतो. पण ह्याच्यामध्ये खूप हीट एनर्जी रिलीज होते, जी कधी कधी डोळ्याला हानिकारक होऊ शकते. आजकाल आपण फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी यूज करतोय, ज्याच्यामध्ये आपण स्पेशल लेझरनी मोतीबिंदूचे छोटे छोटे तुकडे करतोय, ज्याच्यानी कमी हीट एनर्जी रिलीज होते आणि आपल्या डोळ्याला सेफ्टी वाढते. सेकंड ऍडव्हान्टेज काय आहे, जेव्हा आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो, जी पहिली कट आहे कॅटरॅक्टवर, मॅन्युअल टेक्निक मध्ये आपण एका निडलचा वापर करतो. परंतु आपला कॅटरॅक्टची जी सरफेस आहे त्याची थिकनेस, त्याची डेन्सिटी, त्याची इलास्टिसिटी व्हेरिएबल असल्या कारणाने ही जी सेंट्रल पहिली कट असते ती पण व्हेरिएबल असू शकते. आणि म्हणून आपण फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी मध्ये स्पेशल लेझरचा वापर करतो, फेमटो सेकंड लेझर, ज्याच्याने ही कट अगदी परफेक्ट सेंट्रल आणि अॅक्युरेट येते प्रत्येक वेळेला, इररेस्पेक्टिव्ह की तुमचा सरफेसचा थिकनेस, डेन्सिटी काय आहे. तिसरा ऍडव्हान्टेज, जेव्हा ही जी कट आहे ती परफेक्ट असते तेव्हा आपण कुठलीही लेन्स जर यूज केलं तर त्याचं सेंट्रेशन परफेक्ट होतो. परंतु जेव्हा आपण मॅन्युअल टेक्निक यूज करतो तेव्हा ही कट व्हेरिएबल असल्या कारणाने आपण जी लेन्स यूज करतो त्याचं सेंट्रेशन कधी कधी किंवा अलाइनमेंट कधी कधी इनअॅक्युरेट होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला परफेक्ट सेंट्रेशन साठी फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी जास्त युजफुल आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला मोतीबिंदूची सर्जरी करायची आहे तर अनिल आय हॉस्पिटलमध्ये आपण फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी खूप वर्षापासून करतोय. ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे विथ बेटर अॅक्युरसी, सेफ्टी अँड प्रिसिजन. दिस विल बी द बेस्ट चॉईस फॉर यू.